श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सोनाली न्यूज शेअरिंग या चॅनलमध्ये. आपल्याकडे लवकरच आषाढी अमावस्या साजरी केली जाणार आहे. 24 आणि 25 तारखेला आषाढी अमावस्या आहे. याच अमावस्येला दीप अमावस्यासुद्धा म्हणतात. दीप अमावस्या ही 24 जुलैला साजरी केली जाणार आहे. तर दिव्यांची पूजा कशी करावी, दिव्यांच्या पूजेची आरती कोणती, दिवेच्या याला औसेची अमावस्या असं सुद्धा म्हणतात. बऱ्याच ठिकाणी या अमावस्येला वेगळी वेगळी नावं आहेत. तर या दिवशी आपल्याला दिव्याचं पूजन करण्याला खूप महत्त्व आहे. दिव्यांची पूजन करून कहाणी ऐकण्याला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. या व्हिडिओमध्ये पूजा, आरती, कहाणी सर्व काही मी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. 24 जुलैला संध्याकाळी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. त्यासाठी घरातील सर्व दिवे जे आपण वर्षभर वापरत असतो ते सर्व दिवे आपल्याला काढायचे आहे आणि या दिवशी ते सर्व घासून पुसून स्वच्छ करून एका पाटावरती आपल्याला रुमाल किंवा नवीन कोरं वस्त्र अंथरून त्यावरती हे दिवे ठेवायचे आहे. दिवे ठेवण्याच्या आधी त्याखाली आपल्याला तांदूळ किंवा फुले टाकून दिव्यांसाठी आसन तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यावरती हे दिवे ठेवायचे आहेत. या दिवशी यातील एकच दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालतो किंवा सर्व दिवे प्रज्वलित करून ठेवले तरीही चालतात. या दिवशी दिव्यांमध्ये आपल्याला जोडवात घालूनच दिवा प्रज्वलित करायचा असतो. असं म्हणतात की जीवाशिवाची जोडी असं ह्या जोडवातींना प्राधान्य दिलं जातं. म्हणून या दिवशी दिव्यांमध्ये जोडवात घालून आपल्याला पूजा करायची असते. सर्व दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला या सर्व दिव्यांसाठी पिवळ्या रंगाचं फूल हे प्रामुख्यानं अर्पण करायचं आहे. आधीच्या काळामध्ये जी काटेरी बाभूळ होती त्यावरती पिवळ्या रंगाची फुलं यायची आणि तीच फुलं या दिवशी आवर्जून अमावस्येच्या दिवशी दिव्यांना अर्पण केली जायची. पण आता ती फुलं मिळत नाही. ग्रामीण भागामध्ये मिळतात पण शहरी भागामध्ये ती फुलं मिळत नाही. म्हणून पिवळ्या कलरचं कुठलंही फूल तुम्हाला या दिवशी आवर्जून पूजेमध्ये समाविष्ट करायचं आहे. त्यामध्ये पिवळी जास्वंदी, पिवळा गुलाब, पिवळा झेंडू तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला पूजेसाठी आघाडा आणि दुर्वा त्याचबरोबर लाह्यासुद्धा लागणार आहेत. त्या देखील आपल्याला या दिवशी पूजेमध्ये अर्पण करायचे आहे. जर तुम्हाला ह्या 3 वस्तू नाही मिळाल्या तरीही चालणार आहे, पण पिवळ्या कलरचं फूल हे आपल्याला या दिवशी पूजेमध्ये अर्पण करायचं आहे. या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला पितरांच्या सद्गतीसाठी आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आहे. हा दिवा कणकेचा लावला तरी देखील चालणार आहे किंवा मातीचा लावला तरीसुद्धा चालणार आहे. दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्यासाठी दूध, साखर तुम्ही ठेवू शकता किंवा एखादा गोडाचा पदार्थसुद्धा तुम्ही ठेवू शकता. असं म्हणतात की ज्या घरामध्ये दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते त्या घरामधील सर्व अंधकार दूर होतो. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि प्रकाश नांदतो. त्यामुळे या दिवशी आवर्जून प्रत्येकाने घरामध्ये दिव्यांची पूजा करायचीच आहे. त्यानंतरच असं म्हणतात की आपल्या घरातील मुले मुली हे आपल्या वंशाचे दिवे आणि पणत्या असतात. म्हणून या दिवशी प्रत्येकाने घरातील मुले लहान असो वा मोठे प्रत्येकाचं आपण ज्याप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करतो त्याचप्रमाणे संध्याकाळी पूजा झाल्यानंतर सर्व मुला आणि मुलींचं औक्षण करायचं आहे. ज्याप्रमाणे कोणतीही पूजा केल्यानंतर आरतीला महत्त्व असतं त्याचप्रमाणे त्या पूजेच्या जी कहाणी असते तिलाही खूप महत्त्व असतं. आता आपण दिव्यांच्या पूजेची जी कहाणी आहे ती कहाणी मी तुम्हाला सांगते. ती कहाणी केवळ ऐकल्याने आपल्याला संपूर्ण पूजेचं फळप्राप्ती होणार आहे. तर चला तर मग कहाणीला सुरुवात करूया. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आहे. तेव्हा त्यांनी तिचा सूड घ्यायचा असं ठरवले. सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतुरण्यात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे. रोज दिवे घासावे, तेलवात करावे, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्याच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे ती घरातून निघून गेल्यावर ते सगळं बंद पडले. पुढे औसेच्या दिवशी राजा शिकारीवरून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथे त्याच्या दृष्टीत एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहेत.
कोणाच्या घरी जेवावयास काय केले होते, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजा घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझी थाटामाटात आरती व्हायची. यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागतील असं वाटलं नव्हतं. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्यामागचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी या गावाच्या राजाचा घरचा दिवा. त्यांची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिलं. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असते. जिथे ती असेल तिथे खुशाल असो असे म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कुणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घराची मुखत्यारी तिला दिली. ती सुखाने रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशी ही अतिशय प्रभावी दिव्यांच्या अमावस्येची कहाणी आहे. या दिवशी जेव्हा पूजा आपण करतो त्यानंतर आपल्याला ही कहाणी ऐकायची आहे किंवा वाचायची आहे. त्याचबरोबर असं म्हणतात की या दिवशी दिव्याची वात ही कधीही काडीने किंवा इतर कोणत्याही उपायाने सारू नये, तर त्यासाठी आपण खडीसाखरेचा वापर करावा. इतर दिवशीही कधी दिव्याची वात कमी जास्त झाली तर ती नेहमी एखाद्या गोड पदार्थाने खडीसाखरेने सारावी. आता यानंतर आपण बघूया की दिव्याच्या अमावस्येची आरती कोणती आहे. दिव्यांची आरती. पंचप्राणाचे निरांजन करुनी, पंचतत्वे वाती परिपूर्ण भरुनी, मोह ममतेचे समूळ भिजवुनी, अपरोक्ष प्रकाश दीप पाजळुनी. जय देव जय देव जय निरांजना, निरांजन ओवाळू तुझ्या समचरणा. ज्वाला ना काजळी ना दिवस ना राती, सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ती. पूर्णानंदे धालो बोलो मी किती, उजळो हे शिवराम भावे ओवाळीती. जय देव जय निरांजना, निरांजन ओवाळू तुझ्या समचरणा. जय देव जय निरांजना. या दिवशी दीपनामावली म्हणण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर तेच आपण बघूया. ओम तेजोमयाय नमः, ओम ज्योतिर्धर्माय नमः, ओम ज्योतिर्प्रकाशाय नमः, ओम दीपेंद्राय नमः, ओम दीपकाय नमः, ओम स्नेहममाय नमः, ओम दीपराजाय नमः, ओम चैतन्यज्योताय नमः, ओम अग्नेय नमः, ओम प्राणरूपाय नमः, ओम दिव्यचेतनाय नमः, ओम परब्रह्मस्वरूपाय नमः. तर अशा प्रकारे दिव्यांची पूजा कशी करावी, आरती, नैवेद्य, कहाणी, आरती आणि नामावली हे सर्व काही मी एकाच व्हिडिओमध्ये सांगितले आहे. भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.